रात्रीचे 1 वाजले होते तरी देखील साधनाला झोप येत नव्हती. बेडवर इकडून तिकडे कूस बदलणे चालूच होते. डोक्यात विचारांचे काहूर माजले होते. 10 वर्षापूर्वीचा काळ आठवला होता. त्यावेळेस तिचे जीवन किती दुःखदायक होते. नुसत्या विचारानेच तिचे अश्रू वाहत होते. 10 वर्षापूर्वी तिचे जय सोबत लग्न झाले. सुखी संसाराचे स्वप्न घेऊन तिने सासरी प्रवेश केला. घरातील वातावरण एकदम चांगले होते. सासू सासरे, 1 दीर आणि 1 नणंद. नणंद तर तिची मैत्रीणच होती. नेहमी वहिनी वहिनी म्हणून मागे फिरायची. साधनापेक्षा 1 वर्षांनी लहान होती. सासूबाई पण तिला स्वयंपाकात मदत करत असत. जे येत नाही ते अगदी प्रेमाने आईसारखे शिकवत असत. जयला हे आवडते, तू आज ही भाजी कर. कधी गोड पदार्थ करायला सांगत असत. एकदम खेळीमेळीचे वातावरण होते. तिचा दिवस कसा जायचा हे पण तिला समजत नसे. जय ऑफिसमधून आल्यानंतर त्याच्यासाठी छान चहा करून द्यायला तिला आवडत असे. जयचे सर्व काम ती आवडीने मनापासून करत असे. पण लग्नानंतर काही दिवसांनी तिच्या लक्षात आले की जय कामापुरतोच बोलतो, जास्त बोलत नाही, बाहेर फिरायला घेऊन जात नाही, बायकोचा हक्क मला देत नाही, सारखं माझ्यापासून दूर असतो. पण अरेंज मॅरेज असल्यामुळे साधनाने एवढे मनावर घेतले नाही. तिला वाटले हळूहळू जयमध्ये बदल होईल. आपल्या प्रेमाच्या ताकदीने आपण त्याला आपलेसे करू. एक दिवस एक दूरचे नातेवाईकच्या मुलीच्या बारशाची पत्रिका घेऊन आले आणि जयाने साधनाला येण्यास आग्रह करू लागले. जय जास्त काही बोलला नाही, फक्त येतो म्हणून सांगितले. साधनाला खूप खूप आनंद झाला. लग्नानंतर दोघांना पहिल्यांदाच बाहेर जायला मिळणार. 8 दिवसांनी बारसं होतं. तिची आजपासूनच तयारी सुरू झाली. सासू सासरे दोघांनी सांगितले, तुम्ही दोघे मिळून जा. नणंदने वहिनीला विचारले, काही लागत असेल तर मला सांगा, मी मार्केटमधून आणून देईल. 8 दिवस भुरकून निघून गेले. जय गप्प होता, काहीच बोलत नव्हता. जय ऑफिसला जायला निघाला तसे सासूने सांगितले, आज लवकर ये, बारशाला जायचे आहे. बारसं संध्याकाळी 8 वाजता आहे. साधना खूप उत्सुक होती. तिने तोपर्यंत छान आवरून ठेवलं. काठापदराची गडद गुलाबी रंगाची साडी नेसली. केसांचा आंबाडा बांधला. तिच्या नणंदने मोगऱ्याचा गजरा आणला होता. तो छान आंबाड्यावर मारला. हलकासा मेकअप केला. सासूने दागिने दिले ते घातले आणि जयची वाट पाहत उभी राहिली. संध्याकाळी जय जायच्या आधी अर्धा तास अगोदर आला. चहा घेऊन आणि कपडे बदलून ते दोघे निघाले. साधना पुढे त्याच्यापाशी बसणार होती, परंतु जयने तिला पाठीमागे बसायला सांगितले. म्हणाला, मला गाडी चालवताना डिस्टर्ब होईल. साधना पण मागं जाऊन बसली. रस्त्याने काहीच बोलला नाही. पाहुण्यांच्या घरी गेल्याबरोबर एका ओळखीच्या नातेवाईकाकडे साधनाला सुपूर्त केले आणि सांगितले, बारसं झाल्याबरोबर काकूंबरोबर जेवण कर, आपण लगेच निघू. असे सांगून तो मित्रासोबत जाऊन बसला. साधनाला जरा वेगळे वाटले, पण तिने मनावर घेतले नाही. काकू तिला प्रश्न विचारत होत्या, तुझे शिक्षण किती, तू काय करतेस? साधना थोडी अपसेट होती. जयला शोधत होते. त्याला शोधत शोधत तिने सांगितले, मी फक्त 10वी पास आहे. मी एका खेड्यातील आहे. शिक्षणाची सोय नव्हती आणि आई वडील बाहेर गावी शिकण्यासाठी परवानगी देत नव्हते, म्हणून कशी तरी 10वी शिकले. एकदाचा कार्यक्रम झाला, जेवणही झाले, तरी जय कुठे दिसत नव्हता. तिला आता खूप राग येत होता. ती गप्प होती. तेवढ्यात काकूने एक प्रश्न शेवटचा विचारला, जय तुझ्यावर प्रेम करतो का? ती थोडी गोंधळली. काय उत्तर द्यावे याचा विचार करू लागली, कारण सध्या तिच्या मनात तोच प्रश्न होता. जय असं का वागत असेल? एवढा वेळ झाला माझी एकदाही विचारपूस करायला आला नाही. ती अचानक भानावर आली आणि काकूला म्हणाले की हो, जय माझ्यावर खूप प्रेम करतो. थोड्या वेळाने जय आला. काहीही चौकशी न करता, तू जेवण केलं का? साधं त्याने विचारलं नाही. चल, आपल्याला खूप उशीर झाला आहे असे बोलून चालायला लागला. ती त्याच्या मागेमाग निघाली. जाताना पण रस्त्याने तो काहीच बोलला नाही. घरी पोहोचल्याबरोबर दीर म्हणाला, वहिनी तुम्ही आज खूप खूप सुंदर दिसत आहात. ती विचार करू लागली, ज्याच्यासाठी मी एवढे नटले त्याने एकदा सुद्धा माझ्याकडे पाहिले नाही. तेवढ्या सासूबाई आल्या आणि साधनाला म्हणाल्या, लग्नानंतर पहिल्यांदा एवढे छान आवरलेस आणि खरोखरच आज तुझे दृष्ट काढावी लागणार. साधना मुद्दाम हसली. कपडे बदलण्यासाठी रूममध्ये गेली आणि नंतर बाथरूममध्ये जाऊन खूप रडली.
जयच्या अशा वागण्याने तिला त्रास होत होता आणि ती कोणाला सांगू पण शकत नव्हती. साधना स्वभावाने अबोल. तिने आजपर्यंत जयला काहीच विचारले नाही. डोक्यात मात्र जयला विचारण्यासाठी खूप प्रश्न थैमान घालत होते, पण ती बाहेरून गप्प होती. जय लगेच झोपी गेला. तो साधनासोबत झोपत पण नव्हता. तिला काय बोलत पण नसायचा. साधनाच्या मनात यायचं की हे माझ्यासोबत असे का वागत आहेत, नक्की प्रॉब्लेम कुठे आहे तो मला शोधायला लागेल. बघता बघता लग्नाला 1 वर्ष झालं. 3 दिवसांनी लग्नाचा वाढदिवस होता. घरात सर्व तयारी सुरू झाली. दिराने आणि नणंदने त्यांच्या मित्राला सांगून पण ठेवले. सगळे खूप एक्सायटेड होते. सासू सासरे दीर नणंद यांनी प्लॅन केला घरीच लग्नाचा वाढदिवस साजरा करू. योजना आखून झाली. संध्याकाळी जय आल्यावर चहा पाणी झाले की सर्वांनी विषय काढला. जयला नियोजन करायला सांगितले. मित्रांची नातेवाईकांची लिस्ट करायला सांगितली. जय काहीच बोलला नव्हता. काहीतरी विचार करत होता. मग अचानक म्हणाला, आम्ही दोघे फिरायला जाऊ आणि तिकडेच वाढदिवस साजरा करू. सर्व गप्प झाले. शेवटी त्यांच्या लग्नाचा वाढदिवस होता. त्यांच्या मर्जीप्रमाणे साजरा करू देत म्हणून कोणी जास्तीची चर्चा केली नाही. दोघेच फिरायला जाणार हे फायनल झाले. 3रा दिवस उजळला. जयने सुट्टी घेतली होती. जय तिला घेऊन जवळच्याच ठिकाणी गेला. साधनाला घेऊन गार्डनमध्ये गेला. दुपारी हॉटेलमध्ये जेवण केले. त्यानंतर झू पाहण्यासाठी गेले. दोघांमध्ये जेमतेम संवाद होता. कामापुरते बोलणे चालू होते. अजिबात करमत नव्हते तिला. मनातल्या मनात घुसमडत होते. जय बळजबरीने लग्नाचा वाढदिवस साजरा करीत होता असं साधनाला जाणवायला लागलं. आता तिच्या भावनांना तिला मोकळे करायचे होते. आज तिला जयकडून बऱ्याच प्रश्नांची उत्तरे मागायची होती. तिने मनात पक्का निर्धार केला होता. 1 वर्षापूर्वी होणारा मनाचा कोंडमारा तिला आता सह्य होत होता. जयच्या पण मनात काहीतरी चालले होते. त्याचे पण अजिबात लक्ष नव्हते. अर्धा झोप पाहिल्यानंतर साधना म्हणाली की मी खूप थकले आहे, आपण लॉजवर वापस जाऊया. जयला खूप कंटाळा आला होता. दोघे पण लगेचच लॉजवर परत आले. साधनाने मात्र ठरवले होते की आज काही हो, मनातील सर्व प्रश्न विचारायचे असे ठरवून सर्व धैर्य एकवटून तिने जयला बोलायला सुरुवात केली. मला काही विचारायचं आहे, मी बोलू का? जय म्हणाला, मला तुला काही सांगायचे आहे. त्यासाठी तर मी तुला बाहेर फिरायला घेऊन आलो. नंतर तू बोल. मला अगोदर तुला काही सांगायचे आहे. साधना शांत बसली. राग येऊ देऊ नकोस. मी तुला सत्य सांगणार आहे. यावर तुला जे बोलायचे ते नंतर बोल. माझ्या आईवडिलांनी माझं लग्न तुझ्यासोबत जबरदस्तीने केलं. तुझा रंग सावळा, कमी शिकलेले, राहणीमान गावंढळ, साडी घातल्याशिवाय तू दुसरे कोणतेच कपडे घालत नाही. मला तू अजिबात आवडत नाही. जी व्यक्ती मला आवडत नाही त्या व्यक्तीबरोबर मी कसं सुखाने राहू शकतो? आई वडिलांसाठी मी लग्न केलं. माझ्या आईने तुला कोणत्या तरी लग्नात पाहिले होते. खूप साधे आणि संस्कारी आहे म्हणून आईने मला जबरदस्ती तुझ्यासंग लग्न करायला भाग पाडलं. मला मॉडर्न बायको पाहिजे होती, पण माझ्या पदरात अडाणी बायको पडली. माझे मित्र सारखं चिडवतात मला. त्यांच्या बायका घर सांभाळून नोकरी करतात आणि तुझं शिक्षण पण झालं नाही. आईचं मन दुखू नये म्हणून मी लग्न केलं. मला तुला स्पर्शसुद्धा करू वाटत नाही. त्यामुळे लग्न झाल्यापासून आपल्या दोघात नवरा बायकोचा संबंधच नाहीत. कारण का माझं एका मुलीवर प्रेम आहे. ती माझी क्लासमेट आहे. ती पहिल्यापासूनच मला आवडते, पण माझ्या आईवडिलांना ती आवडत नाही. तिचं मॉडर्न राहणीमान माझ्या आईवडिलांना पसंत नाही आणि मला तिचं मॉडर्न राहणीमानच पसंत आहे. म्हणून आईने माझ्या मैत्रिणीसोबत लग्न करण्यासाठी नकार दिला. महिनाभर माझ्या संग कोणीच बोलत नव्हतं. शेवटी मी नाईलाजाने तुझ्यासोबत लग्न करणार म्हणून सांगून टाकले. मी तुला कायमचं सोडायसाठी बोलत नाही. एवढेच म्हणतो की तू पण राहा आणि मी माझ्या मैत्रिणींसोबत पण लग्न करून मी तुमच्या दोघींना पण सांभाळेल. फक्त तू माझ्याकडून कोणत्याच अपेक्षा ठेवू नको. फक्त नावाला माझ्यासोबत राहा. नवऱ्याचा हक्क मी तुला कधीच देऊ शकत नाही. मी सगळा हक्क फक्त माझ्या मैत्रिणीला देणार. यावर तुझा जो पण निर्णय असेल तो निर्णय मला मान्य आहे. साधनाच्या पायाखालची जमीन सरकली. तिला चक्कर आल्यासारखं होत होतं. तिला काय होतं हे तिलाच कळत नव्हतं. तिच्या मनात आता कोणताच प्रश्न नव्हता. कारण का नाही विचारता सगळ्या प्रश्नाची उत्तरे तिला मिळाली होती. तिला आता वाटत होते की लगेच जाऊन जीव द्यावा कुठेतरी. जर आपण जीव दिला तर विनाकारण ह्यांना त्रास होईल. त्यामुळे तिने
तो निर्णय माघारी घेतला. तिला चक्कर येत आहे म्हणून जयने तिला पाणी दिले. तू विचार करून मला सांग, असं म्हणून तो बाहेर वॉकिंगसाठी गेला. अचानक फोनची रिंग वाजली आणि विचारातून बाहेर आली. तिला हे 10 वर्षापूर्वी घडलेला प्रसंग तिच्या डोळ्यासमोर आला. हा प्रसंग आठवायच्या मागं कारण काल अचानक तिला जयची भेट झाली आणि त्याने तिला भेटण्यासाठी बोलावलं. तिने नकार दिला, परंतु तो म्हणाला मला काहीतरी बोलायचं आहे. त्यामुळे साधना मान्य झाली. दोघे पण घाईत होते. साधना पण एक महत्त्वाची मीटिंग होती. साधनाने 10 वर्षापूर्वी जयला सोडून द्यायचा निर्णय घेतला होता. लग्नाच्या वाढदिवस ही दोघांची शेवटची भेट होती. साधनाने जिद्दीने पार्लरचा कोर्स पूर्ण केला. साधनाने खूप मेहनत करून स्वतःच्या पायावर आता 5 पार्लर उभा केले आहेत आणि अशाच गरजू मुलींसाठी आता ती मदत करते आणि त्यांना तिच्या पार्लरमध्ये कामाला ठेवते. मोठ्या मोठ्या ठिकाणी तिचे पार्लर्स आहेत. आता साधना रोज लाखोने कमवते. दुसऱ्या दिवशी साधना आणि जय एका 5 स्टार हॉटेलमध्ये भेटले. साधना त्याच्याकडे वर तोंड करून सुद्धा पाहत नव्हती. जय तिच्याकडे एकटक पाहत होता. तिच्यात आता खूप बदल झाला होता. केस कट केले होते आणि मोकळे सोडले होते. जीन्स पॅन्ट आणि टॉप घातला होता. रंग पण बऱ्यापैकी उजळला होता. हलकासा मेकअप केला होता. खूप सुंदर दिसत होती. तिचे मॉडर्न रूप जयला आकर्षित करत होते. 10 वर्षापूर्वीची साधी भोळी अडाणी साधना हीच आहे का? हा विश्वास जयला बसत नव्हता. त्याला जशी मॉडर्न बायको पाहिजे होती आता तशी साधना दिसत होती. तिचे रूप आता बदलले होते. त्याच्या घरच्यांनी तिच्या मैत्रिणीसोबत लग्न करून दिले नाही त्याला आणि अजून 1-2 वर्ष रिलेशनशिपमध्ये राहिल्यानंतर तिच्या मैत्रिणीने त्याला सोडून दिले. तिला त्याचा पैसा पुरत नव्हता म्हणून ती त्याला सोडून दुसऱ्यासोबत गेली. तेव्हा त्याला साधनाची खूप आठवण आली. परंतु रूप जरी बदलले होते परंतु मन तेच होते. जयने अचानक तिचा हात हातात घेतला आणि तिला म्हणाला की आता तू मला शोभेल अशी दिसत आहे. तुझं रूप सुद्धा आता मॉडर्न दिसत आहे. आता मी तुला स्वीकारतो माझी बायको म्हणून आणि मी सगळा हक्क तुला देतो आणि आपण माझ्या आई वडिलांना भेटू. तुला पण खूप आनंद होईल. साधनाने त्याने घेतलेला हात हिसकावून घेतला आणि त्याला म्हणाले की तुम्ही मला आता स्वीकारायला तयार आहात पण मी नाही. मी फक्त तुझ्या आग्रहासाठी एकदा भेटायचं म्हणून तयार झाले आहे. मला तू सोडलेस तेव्हा तो तुझा निर्णय होता. आता हा माझा निर्णय आहे की मी आता परत तुझ्या आयुष्यात कधीच येणार नाही. तिच्या बोलण्यात ठामपणा होता. आता तिने पूर्णपणे स्वतःला स्वीकारलं होतं की आपण आपल्या मर्जीप्रमाणे आयुष्य जगायचं. तिने त्याला सोडून योग्यच निर्णय घेतला होता. 10 वर्षापूर्वी जशी वेळ तिच्यावर आली होती तशी वेळ आज जयवर आली होती. त्याने माझ्या राहणीमानावरून आणि अडाणीपणावरून मला सोडून दिले. त्याने फक्त माझ्या शरीरावर प्रेम केले होते. माझं मन त्याने पाहिलंच नाही. मनाची सुंदरता जयला कधीच दिसली नाही. त्यामुळे हा माझ्यासाठी योग्य नाही तिने स्वीकारले. तेवढ्यात साधना हिचा फोन आला. तिने तो फोन घेतला आणि तिची असिस्टंट म्हणाली मॅडम आपल्याला उद्या दुबईतील कंपनीचे काही पार्लरसाठी प्रोडक्ट्स दाखवणार आहेत. त्यांची कंपनी उद्या आपल्या पार्लरमध्ये मीटिंगसाठी येणार आहे. त्यासाठी उद्याची मीटिंग करू का? तिने हो म्हणून फोन ठेवला. जयने हे सगळं ऐकले. डिनर झाल्यावर साधना लगेच निघाली. मला खूप काम आहे हे कारण सांगून ती तेथून निघाली. जय हताश होऊन बराच वेळ तिच्या पाठमोऱ्या आकृतीकडे पाहत होता. ही कथा कशी वाटली कमेंट करून कळवा आणि व्हिडिओला लाईक चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.